मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत, खूप खूप कमेंट्स आलेले आहेत। धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर आता आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री भागवत पुराण। तर आज आपले बरेच काही व्हिडिओ आणि बरेच काही भाग आपले आलेले आणि भरपूर जण एका वेळेस 2-2, 3-3 पुराणं ऐकत आहेत। तर खूप चांगली गोष्ट आहे। श्रावण महिन्यात जेवढे जप तप नामस्मरण केले, भजन कीर्तन केले तर आपल्याला त्याचे म्हणजे डबल फळ भेटते आणि करोडो गुणा त्याची पुण्यफळाची प्राप्ती होते। तर खूप छान आहेत, भरपूर काही कमेंट्स आलेले आहेत। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रीमद भागवत पुराणाला सुरुवात करूया। त्या अगोदर आपली जी स्तुती आहे ते बोलू आणि काही कमेंट्स आहेत तर त्या पण तुम्हाला सांगते मी। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। सरस्वती नमः। गुरुदेवताभ्यो नमः। कुलदेवताय नमः। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भ्यानग्यं वन्दे विष्णु भवभयं सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्रीनिवास की जय। कोल्हापुरम महालक्ष्मी माता की जय। पद्मावती महालक्ष्मी माता की जय। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भ्यानग्यं वन्दे विष्णु भव सर्व लोकैकनाथम निवासम। श्री श्रीनिवास की जय। कोल्हापुरम महालक्ष्मी माता की जय। पद्मावती महालक्ष्मी माता की जय। ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। तर आता ह्या ज्या कमेंट्स आहेत तर 3 ते 4 दिवसाच्या कमेंट्स कोणालाच रिप्लाय दिलं नाही, कारण शुक्रवारी दशामाता उठल्या तर त्या दिवशी भजन ठेवलेलं होतं दशामातेच्या गाण्यांचं। तर रात्री 12 वाजता दशामातेची आरती केली, जागरण केलं, चुरम्याचा प्रसाद मातेला नैवेद्य दिलं आणि 2-3 वेळेस भजन मंडळींना, आमची मोठी फॅमिली खूप सर्वे 6 काका ससूर आहेत, आम्ही सर्वे त्यांच्या सुना वगैरे भरपूर मोठी फॅमिली असल्यामुळे 2-3 वेळा चहा वगैरे झाला। रात्री माताजीला 1:30 वाजता गाडीमध्ये विसर्जनसाठी घेऊन गेलो बुराणपूर ताप्ती पुलावर। येतेत 2:30 वाजले विसर्जनाचे। दुसऱ्या दिवशी शनिवारी रोट कानबाई मुंज्यांची सर्व काही तयारी करायची होती। तर मी अगोदरच हे तुमचे जे काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत आता तुम्ही श्रवण करत आहेत ना, हे 8 दिवसापासून मी सेव्ह करून ठेवले होते, टाकून ठेवलेले होते। त्यामुळे मी कोणाचीच कमेंट्स त्याच्यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळाली नसणार। तरी पण अजून माझ्याजवळ 2 या 3 व्हिडिओ आतापर्यंत माझ्याजवळ आहेत, कारण शिल्लक मी 2-3 व्हिडिओ एका वेळेस बसली की करून ठेवून देते, कारण कामांमुळे मोठी फॅमिलीमुळे वेळ भेटत नाही। तर दशामातेचं जागरण पण खूप छान झालं आणि सर्व काही सर्वांच्या सहयोगामुळे भजन कीर्तन 3 तास तर असे गेले भजनचे तर समजलेच नाही। खूप छान कार्यक्रम झाला भजन कीर्तनचा पण। आणि आता आमचे रोट परमेश्वरचे आहे, ओगद भानचे, ज्या सकाळी 5च्या अगोदर पूजावे लागतात। तर रात्री 2:30 वाजताच उठून आंघोळ वगैरे करून पूजा पाठ कळस पुरण वगैरे सर्व पुरणपोळीचे रोट राहतात ते मुठा घ्याव्या लागतात। कानबाईचे, कानबाईचे, परमेश्वर रोटचे। संध्याकाळी जे रोट राहतात त्याच्यामध्ये जेवढी आपली फॅमिली राहिली त्यांच्या प्रत्येकाच्या एक जणाच्या 2-2 मुठा घ्याव्या लागतात। अशा प्रकारे रोटाचा पण कार्यक्रम आहे। त्याशिवाय दुसऱ्या दिवशी मुंज जेवायचा कार्यक्रम राहतो। तर एकादशी असल्यामुळे भात मुंजांना खाऊ नाही घालता येत, या कोणालाच भात चालणार नाही। त्याशिवाय पुत्रदा एकादशी होती तर मुंज सोमवारी कॅन्सल झाले। तर मग श्रावण सोमवार दुसरा, त्यामुळे भगवान शिवाची आराधना, काही 2-3 दिवसापासून जागरण, ते काही घरात पण खूप अस्तव्यस्त होऊन जातो। काही कार्यक्रम 2-3 दिवस होते तर सर्व व्यवस्थित नेटके कर। तर अशा प्रकारे सर्व कार्यक्रम व्यवस्थित झाले। तर मंगळवारी 12च्या दिवशी मुंज बसू शकता, 13, 14 पौर्णिमापर्यंत केव्हाही मुंज आपण घालू शकतात। तर मग त्यामुळे मंगळवारी 12च्या दिवशी मुंजांची आरती ठेवलेली, आरती राहते आमच्याकडे, तर आरती त्या दिवशी आहे। त्यामुळे वेळ काहीच मिळाला नाही। तर आता तुम्हाला वाचून दाखवते की कोणाकोणाच्या कमेंट्स आल्या, काय काय रिप्लाय त्यांच्यावर आहेत। तर आता आपण 2 मिनिटं काढून कमेंट्स बघून घेऊया। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। 2 कथा ऐकत आहे, तुमचे गणेश पुराण शिवपुराण ऐकले तरी खूप छान वाटले आहे ताई, धन्यवाद। माझ्या रानात बेलाचे झाड आहे, बेलाच्या झाडाखालचा उपाय सांगा, पण मला पती नाहीत।
असं काही मनाला समजायचं नाही की मला पती नाही. तर बेलाच्या झाडाखाली जो कोणी खिरीचा प्रसाद देतो त्याच्यावर महालक्ष्मी खूप प्रसन्न होते. बेलाच्या झाडाखाली शिवलिंग बनवून 12 ज्योतिर्लिंगांचं नामस्मरण केल्याने 7 जन्माच्या पापांचा नाश होतो. बेलाच्या झाडाखाली आपण एक दीप लावला तर जेवढे बेलाच्या झाडामध्ये जेवढे पत्ती आहेत तेवढे पाप सर्व नाहीसे होतात आणि तितके पुण्य फळाची प्राप्ती आपल्याला होते. बेलाच्या झाडाच्या आळ्यामध्ये जर खूप गोल आळं करून खूप काही पाणी टाकलं आणि ते पाणी आपल्या डोक्यावर शिंपडलं तर आपल्याला 12 ज्योतिर्लिंग तीर्थाची यात्रा केल्याची पुण्य फळाची प्राप्ती होते. बेलाच्या झाडाला गोल प्रदक्षिणा मारून जर आपण आपल्या मनातल्या इच्छा भगवान शिवाला आणि माता पार्वतीला सांगितल्या तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा काही लगेच त्वरित पूर्ण व्हायला मदत होते. बेलाच्या झाडाखालून निस्ती अर्थी सुद्धा गेली तर त्याचे ब्रह्म हत्येसारखे पाप नाहीसे होते. बेलाच्या झाडाखाली आपण निस्ते नतमस्तक झाले तरी सुद्धा आपण न काही मागता भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात. बेलाच्या झाडाचं एवढं काही महत्व आहे. तर भरपूर काही उपाय आहेत तर तुम्हाला स्पेशल मी व्हिडिओ करून देईल. तर बेलाच्या झाडाखाली तुम्ही फक्त रोज एक लांब वातीचा दिवा लावा. भरभरून लक्ष्मी माता विराजमान होईल घरामध्ये आणि मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील. कुठून पैसा येत आहे हे कळणार नाही. रामभाऊ ज्ञानोबा बाजाळ राम नेतनसा या रिसोड वाशिम शिवपुराण ऐकत आहोत. हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमा. कर्नाटक तडवेल गावातून ऐकत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमा. मुंबई भांडूपवरून ऐकत आहोत. धन्यवाद ताई. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मी रेखा दिपके अंतोर्ली. खरंच ताई परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात नटवर आपल्याला दर्शन देणारच आहेत. स्वप्नात असो की साक्षात असो पण दर्शन नक्कीच होणार आहे. त्या दिवशी मी तुम्हाला नक्की सांगणार नाही. आतापर्यंत मला स्वामींचे खूप गोड गोड अनुभव आले आहेत. माझे 2 वर्षाचे अनुभव आहेत. स्वामींनी मला साक्षात दर्शन दिलेले आहे. स्वप्नामध्ये देवीच्या रूपांमध्ये सुद्धा दर्शन दिले आहे. कधी दत्तप्रभूच्या रूपांमध्ये मला दर्शन दिले आहे. स्वामींनी स्वामीची लीला खूप आगाध आहे. अजून सुद्धा मी स्वामी लीलाची वाट बघत आहे. तर खरंच जो कोणी भगवान नारायणाचा निस्त स्मरण सुद्धा करतो, श्री स्वामी समर्थ हे नारायणांचेच रूप आहेत भगवान नारायणाचे, तर नक्की स्वप्नामध्ये आपण भागवत पुराण ऐकत आहेत तर स्वप्नात दर्शन देतील. हर हर महादेव. हर हर गंगा. धन्यवाद ताई. तालुका पारनेरगाव वडताल सावताल येथून ऐकत आहोत. खूप छान सांगतात तुम्ही. धन्यवाद ताई. ओम नमो भगवते वासुदेवाय नमा. कोल्हापूर कळंबा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमा. संभाजीनगर. ओम नमो वासुदेवाय नमा. थँक्यू ताई. ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ताई. मी कर्नाटकातून. तुम्ही नाव तेरदाळ आहे. जय श्रीराम. जय श्रीराम ताई. कर्नाटकातून ऐकत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमा. पुण्यातून ऐकत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमा. नाशिक ताई. नमस्तुभ्यम श्री जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमा. राधे श्याम. जय श्री कृष्णा ताई. आम्ही गोपाल सहस्त्रनाम सेव्ह करून ठेवले आहे. 11वा अध्याय सेव्ह करून ठेवले आहे. तुमचे 10 ते 15 अध्याय मी सेव्ह करून व्हिडिओ ठेवून दिले आहे. मी रोज तेच ऐकते. पारनेर. हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. हर भोलेनाथ भोले शंकरा बाबा की जय. महाकालेश्वर उज्जैन. महादेवी रोईला मेडासिंग. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय श्रीराम. राधे कृष्ण. नांदेड. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कुर्टुवाडी. काल रात्री माझ्या स्वप्नात महादेवाची पिंड आली ताई. तर महादेवाची पिंड दिसणे म्हणजे महालक्ष्मीची प्राप्ती करून घेणे आणि स्वप्नात श्रावण महिन्यात भगवान शिवाचं दर्शन करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्यावर भगवान शिवाची अपार कृपा आहे तर तुमचे काही ना काही मनातल्या इच्छा खूप लवकर पूर्ण होणार आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. देवरगाव. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मुरुडताई. हर हर महादेव. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मुंबई भांडूप. हर हर महादेव. हर हर गंगे. धन्यवाद ताई. तालुका पारनेरगाव वडताल सावताल येथून ऐकत आहोत. खूप छान सांगतात तुम्ही. धन्यवाद ताई. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कोल्हापूर. रामभाऊ ज्ञानोबा बाजाळ राम नेतनसा रिसोड जिल्हा वाशिम. शिवपुराण कथा आम्ही ऐकत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कोल्हापूर. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आम्ही पारनेरवरून ऐकत आहोत. छान सांगतात. तुमच्यामुळे फुकट ऐकायला मिळत आहे. छान सांगतात. ऐकायला मिळते. एकदम स्पष्ट आवाजामध्ये मिळते. जय श्री महाकाल. भांडूपवरून. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. वाशिम. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ताई. पण थोडे कथा चांगली सांगतात पण थोडी घाई करतात.
कोटी कोटी धन्यवाद, प्रणाम. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नांदगाव खूप छान वाटते. मी डोंबोलीवरून ऐकत आहे. तुम्ही मला जे वाचायला आवडते तेच तुम्ही सर्व काही सांगत आहेत. अगदी माझ्या आईसारखंच तुम्ही सांगता. आम्हाला लहानपणाची आठवण होत आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कर्नाटक गावातून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. व्हेरी नाईस कथा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ताई, मी कर्नाटकातून तडवेल या गावातून ऐकत आहेत. श्रावण सोमवारी शिवाला अभिषेक वा तांदूळ अर्पण करण्यासाठी गेले होते, पण माझा मुलगा 5 वर्षाचा आहे व तो सोबत आला होता व तो लांब थांबला व मी कशी पूजा करत आहे ते बघत होता व नंतर तो स्वतः येथून तशाच्या तशा पूजा त्यांनी केली. नंतर मला या कथेची आठवण झाली. मला खूप छान वाटलं व महिन्यातले तुम्हाला माझ्या मनातलं तुम्हाला सांगावं. मी अजून कुणालाही सांगितलं नाही. श्री स्वामी समर्थ. तर जशी तुमची पूजा बघून तुमच्या मुलाने पूजा केली तर भगवान शिव त्यांच्या हृदयामध्ये जाऊन तुमच्या हृदयामध्ये जाऊन आपल्या मुलांना बुद्धी देतात, म्हणून ते अशी पूजा करतात. महाशिवरात्रीची शिवलीला अमृताचा 4था अध्याय ऐका तुम्ही. भगवान शिव साक्षात मुलांच्या हृदयामध्ये जाऊन आपल्या हातून ते पूजा करून घेतात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कृष्ण निगडी पुणे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. खूप छान कथा करतात तुम्ही. बुलढाणा येथून बोलत आहोत. ताई, पूतना मागच्या जन्माची रत्नमाला होती बर का. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अमलनेर. जय श्री महाकाल. जय मल्हार. धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. खूप छान कथा सांगतात तुम्ही. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. वाशिम. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तुम्ही मनातलं तसं मला सोपं पडलं की एकादशी चौदवसी पडरी गायी आल्या. मी माझ्या आईला म्हणले की गाईला फराळाची दशमी 4 मग हे कय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री महाकाल. धन्यवाद ताई, खूप खूप छान कथा तुम्ही करत आहे. श्री स्वामी समर्थ. तर भरपूर काही अजून 10 मिनिटं जातील कमेंट्स वाचण्यामध्ये. तर खूप खूप तुमचं धन्यवाद मनापासून. कोणाचं नाव सुटलं असेल तर तुमचे पण नावाच्या ज्या ज्या गावांच्या नावं सुटले असतील तरी त्यांचे पण गावांच्या नावाचं बोलून देते की सर्वांना खूप मनापासून धन्यवाद. तर आता आपण कथेला सुरुवात करूया. एवढ्या कमेंट्स करणे म्हणजे तुमची कमेंट्स भगवान शिवापर्यंत पोहोचवणे, या भगवान नारायणापर्यंत तुमची कमेंट्स पोहोचवणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणून मी वाचून दाखवते, कारण की भगवान नारायणाला माहिती पडायला पाहिजे की तुमच्या गावाच्या कोणत्या गावाच्या कमेंट्स आल्या आहे. जसे तुम्ही भगवान नारायणाला बघण्यासाठी आतुर आहेत स्वप्नामध्ये, तसे ते तुम्हाला सुद्धा बघण्यासाठी आतुर आहेत. म्हणून मी वाचून भगवान नारायणापर्यंत तुमच्या गावाची कमेंट्स पोहोचून दिली आहे. तर कमेंट्स याच्यासाठी करावी की त्यांच्या चरणापर्यंत आपल्या गावाचं नाव, आपल्या परिवाराचे काही कमेंट्स आहेत तर त्या बरोबर ते पोहोचतील आणि तुम्हाला नक्की दर्शन देतील, मला दर्शन देतील. त्यामुळे भगवान नारायणासाठी एक कमेंट्स नक्की करा. आता आपण पुढच्या भागाला होऊया. 13 मिनिटं 18 सेकंड होऊन गेले आज. तर आता पुढचा भाग डायरेक्ट घेते मी. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं, भगवंत घरात आल्यानंतर जर तुम्ही झोपलेले सापडला तर तो तुम्हाला रडवेल. मागच्या व्हिडिओत आपण ऐकलं, देव कोणत्याही रूपात येतो, जर त्याचे स्वागत झाले नाही तर तो रडवून सोडतो. ईश्वर आपल्या येण्याची वेळ झोपलेल्यांना जागे करतो. देव कोणत्या स्वरूपात येईल हे सांगता येत नाही. तर तो बाल, वृद्ध ब्राह्मण, चांभार अशा कोणत्याही रूपांमध्ये देव येतो आपल्या घरी. आणि जर आपण त्या अतिथीचा सन्मान जर केला तर आपल्यावर भगवंत खूप प्रसन्न होतात आणि ईश्वराची खूप कृपा होते. आणि वैष्णवांच्या मते ईश्वर अनंत रूप आहे. ईश्वराचे असे कोणते रूप ठरलेले नाही, तो अनेक रूपे धारण करतो. अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे, तो आकार रहित आहे, अनेक आकार धारण करणाराही आहे, तो अरूपही आहे व अनेक रूपे धारण करणाराही आहे. तो कोणत्या रूपात जीव प्रमादवश होऊन झोपलेला असतो, म्हणून त्याला काही कळत नाही. आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं. आता त्याचा पुढचा भाग. यशोदा माता म्हणाली, सख्यांनो
तुम्ही आपल्या मुलांना माहेरी का पाठवून देत नाही? एक गोपी म्हणाली, मी लोणी आणि मुलांना माहेरी ठेवून आले होते. कृष्णाला माझ्या घरात काही सापडले नाही. तेव्हा तो म्हणाला, ज्या घरात माझ्यासाठी काहीच नसते ते घर उजाड आणि स्मशान राहते. ज्या घरामध्ये दूध आणि दही राहतो त्या घरामध्ये माझ्या आणि माझ्या पत्नीचा वास्तव्य राहतो. म्हणजेच महालक्ष्मी त्या घरामध्ये हसत खेळत राहते. म्हणून घरात दूध थोडेसे तरी ठेवावे. नाहीतर कृष्ण भगवान म्हणतात, ज्या घरामध्ये दूध दही नाही, तूप नाही, लोणी नाही, ते घर स्मशान आहे. दूध तरी ठेवावे म्हणून माझ्यासाठी. मोज मजेत संपत्तीची धुळाधाण करणारे राक्षस होत. कृष्णाला घरात काही सापडले नाही. तेव्हा तो मित्रांना म्हणाला, गड्यांनो, हे घर तर स्मशानासारखं आहे, शमशानाप्रमाणे वाटत आहे. म्हणून या घरातील चुली, खोली, अंगण सर्व खराब करून टाका. त्याने माझे सर्व घर घाणेरडे करून टाकले. माते, कृष्ण असा खोडकर आहे. यशोदा शेवटी म्हणाली, सख्यांनो, तुम्ही म्हणता की तो खोडकर आहे, पण तो तर म्हणतो मी काहीच करीत नाही. तुम्ही जर त्याला प्रत्यक्ष खोडी करताना पकडून आणाल तरच मी त्याला शिक्षा करेन, असे यशोदा माताने गोपीला सांगितले. प्रभावती नावाची एक गोपी म्हणाली, काय मोठी गोष्ट आहे, मीच याला भरल्या हातांनी पकडून आणेन. ती गोपी काहीशी अभिमानी होती. कृष्णाने ठरवले की आज आपण प्रभावतीच्या घरी जावे. प्रभावतीने लपून बसली होती. हळूहळू सर्व मुलं घरात येऊन दाखल झाली आणि कफलम कफलम असे बोलू लागले. कारण कफलम कफलम असे जर बोलले तर चोरी करण्याचा पाप लागत नाही. म्हणून सर्व मित्र काय बोलू लागले? कफलम कफलम बोलू लागले. कृष्णाने शिंक्यावरून लोणी काढले, स्वतः खाल्ले, मित्रांना दिले, वानरांना पण खाऊ घातले. उपकार मग तो कितीही असो, भगवंत कधी विसरत नाही. राम अवतारात वानरांनी झाडांची पाने खाऊन भगवंताची सेवा केली होती. त्या अवतारात तर भगवंत तपस्वी होते, म्हणून त्यांना ते काही देऊ शकले नाही. म्हणून या अवतारात भगवंतांनी त्यांना दही लोणी खाऊ घातले. माणूस कित्येक वेळा वानरासारखा संयम ठेवीत नाही. वानर राम आणि सीता यांचे सेवक आहेत, म्हणून ते रामफळ व सीताफळ कधी खात नाही. वानर जे आहेत तर कधीच रामफळ बी नाही खाणार आणि सीताफळ बी नाही खाणार, कारण की हनुमानजीचा अवतार आहे, तर ते रामाचे फळ आणि सीताचे फळ कधीच खात नाही. बजरंगबली हनुमान जे माकडं आहेत ना, वानर याने माकडं, तर ते कधीच रामफळ आणि सीताफळ खात नाही. जर माणूस वानरा इतका मर्यादा ठेवू शकत नसेल तर तो वानरापेक्षा सुद्धा टाकाऊ समजावा. सर्वांनीच पोटभर लोणी खाल्ले. इतक्यात प्रभावती हळूच बाहेर पडली. मित्रांनी पाहिले व म्हणू लागले, अरे कृष्णा, पळा पळा, पहा ती प्रभावती आली. पण कृष्ण म्हणाला, अरे येऊ दे, पाहूया काय करते ती. प्रभावतीने कृष्णाला पकडले. कृष्ण तिला म्हणाला, मला सोडून दे, नाही तर माझी आई तुला मारील. तू मला सोडणार नाहीस तर तुला माझ्या सासऱ्याची शपथ आहे, तुझ्या नवऱ्याची शपथ आहे. प्रभावती, आज मी कशी सोडेन तुला? रंगे हात पकडले आहे. मी तुला यशोदाजवळ नेते. कृष्ण, सोडून दे मला. प्रभावतीचा मुलगाही या नवनीत चोर मंडळाचा सदस्य होता. त्याला वाटले की यशोदा आता कृष्णाला मारेल. तो आपल्या आई प्रभावतीला म्हणाला, माते, कृष्णाने तर चोरीच केली नाही. मीच सर्व मुलांना बोलवले होते. मारायचे असेल तर मला मार, पण कृष्णाला तू सोडून दे. आता मी 4 महिने लोणी खाणार नाही. प्रभावतीने विचार केला की यशोदेला आमची गोष्ट खरीच वाटत नाही, म्हणून मी आज तिला खरा प्रकार दाखवू इच्छितो. यशोदेने कृष्णाला दाटले तर काही हरकत नाही, मी त्याला मारूही देईन. अहंकारासोबत दुर्गुण सुद्धा येत असतात. प्रभावतीला वाटत होते की तिच्याशिवाय आजपर्यंत कृष्णाला कुणी पकडू शकले नाही, म्हणून तिने कृष्णाला सोडले नाही. सर्वच मुले रडू लागले. कृष्ण म्हणाला, अरे असे भीता का? मी चांगलीच मजा करणार आहे बरं. साधना केल्याने भगवंत हाती तर लागतो. जर साधनेवरची श्रद्धा भंग पावली तर तो हातातून निष्ठून पण जातो. प्रभावती कृष्णाला पकडून घेऊन चालली असताना समोरून एक वृद्ध येत होता. त्याला पाहून प्रभावतीने घुंगट तोंडावर वळला. कृष्ण प्रभावतीला म्हणाला, माझा हा हात दुखत आहे, दुसरा हात धरशील तर बरे होईल. प्रभावती हात बदलत असताना कृष्णाने आपल्या मित्राला इशारा जवळ बोलावून आपल्याऐवजी त्याचा हात प्रभावतीच्या हातात दिला. अशा प्रकारे कृष्ण प्रभावतीच्या तावडीतून सुटला. पळत पळत तो आईजवळ आला आणि म्हणू लागला, आई, एक गोपी मला मारण्यासाठी येत आहे. मी तिचे काहीच नुकसान केले नाही. आईने त्या खोलीत बसायला सांगितले. प्रभावती मोठ्या घमंडीत चोराला धरून चालली होती. ती बाहेरूनच ओरडली, माते यशोदे, ऐकलं का? पहा तर खरं, मी तुझ्या कृष्णाला चोरी करत असतानाच पकडून आणलं आहे. याला शिक्षा झालीच पाहिजे. यशोदा बाहेर येऊन म्हणाली, अगं तू वेडी तर नाहीस?
ना माझा मुलगा तर घरातच आहे, हा कुणाचा मुलगा तू पकडून आणला आहेस? ईश्वराचा शोध घ्यायचा असेल तर त्याला आपल्या आतच शोधा. त्याला जो बाहेर शोधतो तो दुःखी होतो. म्हणून आपल्या हृदयातच ईश्वराला शोधायचे असते. इंद्ररूपी गोपी म्हणजे ईश्वर बाहेर आहे, परमानंद बाहेरच आहे. तर निष्काम बुद्धी रूपी यशोदा ईश्वर नंदाला हृदय रूपी घरातच शोधते. इंद्रिय ईश्वर नंदाला बाहेर शोधतात पण मिळवू शकत नाहीत. निष्काम बुद्धी ईश्वराला हृदयात शोधते पण तिला ईश्वराची प्राप्ती लवकर होते. जो जीव प्रापंचिक विषयात आनंद प्राप्त करी इच्छितो त्याची अवस्था त्या प्रभावती सारखी होत असते. सर्व लोक त्याची टिंगल उडवत असतात. यशोदा म्हणाली, अगं तू पहा तर जरा की तुझ्या हातात कोण आहे? प्रभावती पाहते, तिच्या हातात तिचाच मुलगा होता. ती मोठ्या अचंब्यात पडली. मी तर कृष्णालाच पकडले होते. रस्त्यातच तर काही गडबड झाली असली पाहिजे. प्रभावती अभिमानी आहे, घमंडी, अहंकारी बुद्धीच प्रभावती होय. अशी बुद्धी ईश्वराला कधी प्राप्त करून घेऊ शकत नाही. जो घमंडी आहे, जो ईर्ष्या करतो, जो जलस वृत्ती ठेवतो त्याला ईश्वर कधीच प्रसन्न होत नाही. आपलं हृदय एकदम पाण्यासारखं ठेवावं. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलावू उसके जैसा. म्हणून आपल्या हृदयामध्ये कोणासाठी जलस भावना, इगो, ॲटिट्यूड काहीच ठेवावं नाही. आपल्याला कोणी कितीही बोललं तरी पण आपल्याला काय म्हणायचं नाही, आज तिला काहीतरी चिडचिड झाली असेल म्हणून तिला कोणी काही सांगितलं असेल, या तिला काही संताप असेल, या तिचं काही शरीरामध्ये काही म्हणजे दुखत असेल अंग वगैरे म्हणून ती चिडचिड करून तिने माझ्याबद्दल असं म्हटलं असेल. कुठे संताप काढायला जागा नाही म्हणून तिने माझ्याबद्दल म्हटलं असेल. म्हणून अशा व्यक्तीला माफ करून पुढे जावे. पण आपण त्याला उनदुन बोलू नये, त्याला काही बरं वाईट बोलू नये. आपली जी वाचा आहे, आपली जी जीभ आहे, तर ही जीभ का अपवित्र करावी त्यांच्यामुळे? तर आपल्या या वाणीवर संयम ठेवावा. लगेच राग करू नये, संताप करू नये. संताप आला तर राम राम म्हणावे. म्हणून आपल्याला समोरचं कितीही बोलो, या तिसऱ्याने सुद्धा आपल्याला येऊन सांगितलं की तुझ्या बाबतीमध्ये असं सांगत होते ते, म्हणू दे. तिला काहीतरी चिडचिड झाली असेल, राहू के तू आज बरोबर नसणार म्हणून तिने आज माझ्याबद्दल असं बोलून दिलं. एवढं बोलून पुढे जावं आणि श्रीकृष्ण अर्पण बोलून आपल्या कामाला लागावं. म्हणजे आपल्याला झालेल्या गोष्टीचा पातक पण लागत नाही. कोणी काही आपल्याला सांगितलं तरी सुद्धा त्याचं पातक लागत नाही. म्हणून अशा व्यक्तींना माफ जर केलं तर आपल्या हृदयात काय राहतो? ईश्वर राहतो. आणि आपण एवढ्या कथा ऐकत आहेत तर आपलं हृदय काय झालेलं आहे? पवित्र होऊन गेलेलं आहे. आपल्याला कोणाची निंदा नसेल ती सुद्धा करायला बी नाही ना ऐकायला बी आवडत नाही. आणि कोणी न बोलेल आपल्याजवळ, आपल्याला असं वाटतं हे आपल्याजवळ बोलायला बी नको अशी इच्छा होते, तर ऐकायची बी इच्छा होत नाही. कारण का आपला आत्मा आहे ना निर्मळ झालेला आहे. जर तुम्हाला पण असं वाटत असेल तर तुमचा पण आत्मा काय झालाय? निर्मळ झालेला आहे. अतिशय त्या निर्मळ आत्म्यामध्ये भगवंताचा वास झालाय. म्हणून तुम्हाला सुद्धा इच्छा निंदा नसेल तिची, इकडेच्या तिकडची करण्याची इच्छा होत नसणार. काही पण करो ते त्यांच्या लाईफमध्ये असं म्हणणार आणि पुढे जाणार. म्हणून याची काय झाली आहे? बुद्धी निष्काम झाली आहे. म्हणून भगवत प्राप्ती झाल्यानंतर प्राप्तीचा जर अहंकार होईल, जर तुम्हाला भगवत प्राप्तीचा जर अहंकार झाला, आता तुम्हाला असं जर वाटत असेल मी भागवत पुराण ऐकून घेतलं, माझ्यावर भगवंत प्रसन्न झाला, जर तुम्हाला हा गर्व अहंकार आला तर तुमची ती काहीच उपयोगाची नाही भागवत पुराण ऐकलेलं. तर अहंकार कधी येऊ देऊ नये. तर भगवंत काय होतात? हातातून निसटून जातील. जर तुम्हाला अहंकार आला तर त्या अहंकाराला कधीही काम, क्रोध, मद, मत्स्य, गर्व, अहंकार या 6 गोष्टी टाळून अशा डिलीट करण्या पडतात आणि दूर खूप करोडो कोस दूर फेकून द्यावं लागतं या गठोड्या करून त्यांचं काम, क्रोध, मद, मत्सर, गर्व, अहंकार. म्हणून आणि ज्या वेळेस आपल्याला परमात्मा केव्हा भेटतात? ज्या वेळेस या 6 गोष्टी आपण सोडून देतात. परमात्मा भेटतात तर खरे, पण अहंकार होताच अदृश्य सुद्धा होऊन जातात, ते आपल्याला भेटत नाही. म्हणून अहंकार कधीच करू नये. परमात्मा प्राप्ती होता साधकांच्या मनात एक प्रकारची घमंड उत्पन्न झाली, म्हणजे मागोमाग अभिमान उत्पन्न होतो. हा अभिमान साधनेची उपेक्षा करतो. साधनेच्या उपेक्षेमुळे भगवान अप्रसन्न होऊन निघून जातात. साधना अवश्य करा, पण साधनेचा अहंकार मात्र होऊ देऊ नका. निष्काम बुद्धी गर्व उत्पन्न होताच भगवंत निष्ठून जातात. गोपी यशोदाला म्हणाले, माते तू गणपतीचे व्रत कर. गोपी काय म्हणाली? यशोदा मातेला, तू गणपतीचे व्रत कर, नवस कर. गणपती बाप्पा बुद्धी सिद्धीचे दाता आहेत, तो कृष्णाची बुद्धी सुधारेल. यशोदा मातेने गोपीची सूचना मान्य केली. गणपतीचा महिमा वाढवण्याचे कृष्णाने ठरवले. तो आपल्या मित्रमंडळींना म्हणाला, आपण आता काही दिवस अगदी शांत राहू. सर्व उचापती आता बंद करून देऊ. आता कोणाच्याच घरी आपल्याला लोणी चोरी करून खायची नाही. आपण आता शांत बसून जाऊ. कृष्ण घरी स्वस्थ बसू लागला.
यशोदा मातेला असं वाटलं गणपतीने माझ्या कृष्णाची बुद्धी ठीक करून दिली. एकदा काही गोपाळांनी यशोदे मातेजवळ काही तक्रार केली की कृष्णाने माती खाल्ली. कृष्ण म्हणाला, आई हे सर्व खोटे बोलतात, मी माती खाल्ली नाही. नाहम भक्षिताम वानंब सर्व मिथ्याभिशासनम. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कृष्णाने माती नव्हे व्रज खाल्ले होते. व्रजरज माती नव्हे, तुळस सामान्य वनस्पती नव्हे, गंगा सामान्य नदी नव्हे, व्रजरज साधारण माती नव्हे. श्री वल्लभाचार्य म्हणतात ज्ञान मार्गाच्या दृष्टीने श्रीकृष्ण काहीच खात नाही. वैष्णवाच्या मते भगवंताने व्रजरज खाल्लेले होते. व्रजरज म्हणजे वृंदावनाची माती. भक्त मानतात की भगवंत भोजनही करतात. यशोदा माता म्हणाली, कृष्ण तोंड उघड बरं. कृष्णा तोंड उघड असे त्यांच्या मातेने कृष्णाला सांगितले. मला पाहू दे की तू माती खाल्लीस की नाही. कृष्णाने तोंड उघडले आणि यशोदा मातेला त्याच्या तोंडात सर्व ब्रह्मांड सामावलेले दिसले. मुख दर्शनाच्या निमित्ताने कृष्णाने आपल्या आईला विश्वरूप दर्शन दाखवून दिले. ईश्वर स्वरूपाचे ज्ञान लीलेत बाधक होते. वैष्णवींने वेतनोम न मायाम पुत्र स्नेही मयी विभीम. कृष्णाने आईच्या हृदयात पुत्र स्नेहमयी वैष्णवी योग मायेचा संचार केला. त्यामुळे यशोदा कृष्णाचे वास्तविक स्वरूप विसरून त्याला आपला मुलगा समजू लागली. पूतनेने पुष्कळ बालकांचा वध केला होता. ती सर्व मुले पुतनाच्या स्तनाद्वारे कृष्णाच्या पोटात येऊन पोचली होती. अविद्येच्या संसर्गात आल्याच्या जीवाचा उद्धार खरं संतांच्या चरणरज शिवाय होणे शक्य नाही. बरेचसे ऋषीमुनी गायीच्या स्वरूपात गोकुळात अवतरलेले होते. त्याच्या चरणांची माती पोटात गेल्यामुळे ते सर्व जीव मुक्त होते. तात्पर्य आपल्या पोटात असलेल्या त्या बालकांचा उद्धार करण्यासाठी कृष्णाने माती व्रजरज खाल्ली होती. प्रभूच्या हृदयात राहणे किंवा प्रभूला आपल्या हृदयात ठेवणे ही तर कृष्णाची निरोध लीला होय. जो प्रभूला आपल्या हृदयात ठेवतात त्याची लीला अगाध आहे. आत्मा तर तसा निराकार आहे, स्वतंत्र बंधमुक्त आहे, पण मनाच्या कारणाने तो काय झालाय, बद्ध झाल्यासारखा आहे. भगवंत तर मृत्यूपूर्वीच मुक्ती आपल्याला देऊन देतात आणि जो भागवत पुराण ऐकतो त्याला याच जन्मात मुक्ती मिळणार आहे. प्रभू प्रेमात हृदय द्रवण तर मुक्ती होय. प्रभू प्रेमात जगाचा विसर पडणे तर मुक्तीच समजावी. मन मेले की मुक्ती मिळाली. मन जर आपले मेले तर मुक्ती मिळाली. मनाच्या मृत्यूने निरोध होतो आणि निरोध झाल्यानंतर मुक्ती मिळते. मृत्यूनंतरच्या नव्हे, मृत्यूच्या पूर्वी मुक्ती मिळू शकते. मरणापूर्वी जो मुक्त होत नाही त्याला मृत्यूनंतर मुक्ती मिळणे फार कठीण आहे. जो मरणाच्या आधीच जर त्याला मुक्ती मिळाली नाही तर त्याला मरणानंतर सुद्धा मुक्ती मिळणार नाही. त्याला नरक यातना खूप भोगाव्या लागतील. म्हणून एखादे एवढे पुराण टाकलेले आहेत, एखादं पूर्ण पुराण एखादं ऐकून घ्यावे म्हणजे आपल्याला याच जन्मात मुक्ती मिळेल. आपल्याला नरक लोकात जायला मिळणार नाही. आपल्याला नरकच्या यातना सहन करायच्या नाही. कारण नरक लोकामध्ये एवढ्या भयंकर यातना दिल्या जातात. असे रडतात ते आत्मा की नाही सांगू. शरीर हर वेळेस नष्ट होतो पण आत्मा नष्ट थोडी न होतो. आपला शरीर हर वेळेस बदलतो. कारण पाप कर्मांमुळे डायरीमुळे सर्व पाप लिहिले जातात. तर आपल्याला म्हणजे बकरीचा आत्मा राहतो, लगेच आपल्याला गाढवाच्या याच्यात टाकतो. बकरीचा तर शरीर जळून जातो पण तो आत्मा गाढवाच्या याच्यात जातो. गाढवाचं शरीर तर जळून जातो मग तो आत्मा कावळ्याच्या याच्यात जातो. कावळा तर मरून जातो मग तो आत्मा आपल्याला हर एक प्राणींमध्ये, सूक्ष्म मांजरमध्ये, सूक्ष्म प्राण्यांमध्ये, मग कुठे गरीब लोकांमध्ये आणि ज्याने खूप पुण्य केले आहे त्याचे रूप सौंदर्य, गोरे पान, मान, प्रतिष्ठा, हातपाय चांगले, बुद्धी तीक्ष्ण. आताचे मुलं तर किती हुशार राहतात. बाप रे बाप, एवढे मुलं राहतात पण किती हुशार राहतात. पण का? त्यांना त्यांच्या पाप कर्मामुळे, पुण्याईमुळे त्यांना ते शरीर प्राप्त झालेलं राहतं. ज्यांना जर शरीर चांगले जर प्राप्त झालेले आहे तर समजावे त्याने काहीतरी पुण्य केलेले आहे. आणि ज्याची बायको खूप सुंदर आहे, लांब केस आहे, दिसायला सुंदर आहे, उंच आहे, या गोरी आहे, या ठेंगणी आहे, कोणतीही जर त्याची बायको सुंदर असेल तर त्याची पत्नी त्याच्या पुण्याईमुळे त्याला प्राप्त झालेली राहते. आणि जर ज्याचा मुलगा खूप पैसेवाला आहे, त्याच्याजवळ अफाट धनसंपदा आहे, त्याच्याजवळ लक्ष्मीची कमीच नाही, तर त्याच्या आईच्या पुण्याईमुळे त्या मुलाजवळ संपत्ती येत राहते. तर आपण जर जे प्रदोष व्रत करतो, जे व्रत वैकल्य करतो, जे पुराणांचं श्रवण करत आहेत आपण, तर हे श्रवण करून आपल्या मुलांची आपण पुण्याई आणि कीर्ती वाढवून देत आहे. तर आपले ह्या पुराणांचं श्रवण केलेले आपल्या मुलांचे खिसे भरभरून राहणार आहेत आणि त्यांच्या प्रत्येक
तर त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहेत. म्हणून आईने सुद्धा पूजा पाठचे कार्य केले तर आपल्या मुलांना त्यांचे फळ भेटणार आहे. म्हणून भगवंत म्हणतो की तू आताच काहीतरी म्हणजे असं कार्य करून घे, तुझ्या हृदयामध्ये भगवंताची मूर्ती स्थापित करून घे आणि आताच तू मुक्ती पाहून घे. जर तुला मुक्ती या जन्मात भेटली नाही तर पुढे सुद्धा तुला नरक यातनेमध्ये बी मुक्ती भेटणे फार कठीण आहे. इंद्रिय याच्या उपस्थितीत ज्याला भजनानंद प्राप्त होतो, जो भजन करतो, जो कीर्तन करतो, तर त्याला परमेश्वराचे आनंद प्राप्त होतो आणि परमानंदाचा अनुभव या आठवण राहतो. भजनानंद नंतर त्याला शरीर त्यागानंतर परमानंदाचा अनुभव होतो. जो भजन कीर्तन करतो ना, ज्या वेळेस त्याचे शरीर चालले जाते, नष्ट होऊन जाते, त्यावेळेस त्याला भगवंताचा अनुभव होतो. भागवत मृत्यूनंतर मुक्ती देणारे शास्त्र नाही आहे. काही गोष्टी ह्या काही याच्यात लिहिलेल्या नाही आहेत. मला जसं समजवता येत आहे माझ्या परीने मी तुम्हाला सांगत आहे. तर याच्यात काही एवढं लिहिलेलं नाही, माझ्या परीने मी तुम्हाला समजवत आहे. तर भागवत मृत्यूनंतर मुक्ती देणारं शास्त्र नाही, तर ते जिवंतपणीच मुक्ती देते. ज्याने एक लाईन बी भागवत पुराणाची ऐकून घेतली आहे त्याला याच जन्मी मुक्त प्राप्ती झाली आहे, त्याच्या परिवाराला मुक्ती प्राप्ती झाली आहे, त्याचे पितृ मुक्त झालेले आहेत नरक यातनातून. तर कोणी त्यांच्या घराला पितृदोष लागू शकत नाही. जो भागवत पुराण श्रवण करतो त्याच्या घराला पितृदोष लागू शकत नाही आणि त्याचे प्रत्येक कार्य सुरळीत होतात. मृत्यूनंतर मुक्ती मिळते म्हणे की नाही हे कोण जाणतं? आपल्याला माहिती आहे मृत्यूनंतर मुक्ती मिळते, तर आपल्याला याच जन्मी आता मुक्ती मिळणार आहे. याच कारणाने महात्मे जीव जन्ममुक्तीचे गुण गातात. तसा तर देह आणि इंद्रिय यांचा काही संबंध आहे का? त्याच्या उपस्थितीच आम्ही मुक्ती मिळवली पाहिजे. मुक्तीचे दोन प्रकार आहेत. कोणते कोणते? विदेह मुक्ती आणि कैवल्य मुक्ती. पाण्यात राहून कमल पाण्यापासून अलिप्त असते, पण ज्ञानी पुरुष संसारात तर राहतात पण अलिप्त भावनेनेच. जग दिसू नये म्हणून ज्ञानी पुरुष डोळे मिटून बसून राहतात, पण जग तर असे पक्के आहे की डोळे मिटले असता तरी ते दिसू लागते. आपण साधे मंदिरात जाण डोळे मिटले तरी आपल्याला इकडच्या तिकडच्या गोष्टींची आठवण राहते. तर हे काय आहे? डोळे पण मिटले तरी आपल्याला जग दिसते. शिव दिसतात का? भगवान विष्णू दिसतात का? क्वचित जणांना दिसतात की त्याने सर्व काही संसार मोह माया घरी ठेवून आले आहे. फक्त मंदिरात शिव आणि मी जर दोनच जणांना ठेवले आहे तरच आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकते. बाह्य जगापेक्षा अंतर्जग अधिक बाधक असते. मनातून त्या जगाचे उच्चाटन केल्याशिवाय भक्ती ठीक प्रकारे घडू शकत नाही. नाव पाण्यातच असते, पण जर नावेत पाणी गेले तर नाव बुडून जाते. बाह्य जगाला मनात ठाव मिळू नये म्हणून ज्ञानी लोक फार सावध असतात. तसा संसार काही बाधक नाही, पण त्याचे चिंतन त्यांची आसक्ती मोठी बाधक आहे. संसार सुखदायी आहे, कल्पनाच भक्ती मार्गात बाधा आणणारी आहे. ज्ञानी पुरुष अवश्य म्हणून शरीराला धारण करतात, पण हे स्पष्टपणे जाणून असतात की सांसारिक सुख भ्रामक आहे. संसारातील सुख केवळ अभासमक असते. दृश्य पदार्थापासून आपली दृष्टी जर हटवून ती जर दृष्ट्यांच्या ठाई स्थिर केली तर आनंद प्राप्त होतो. दृश्य दुःख रूप आहे. दृश्याचा जो द्रष्टा आहे त्याला साक्षी म्हणतात. दृश्य दुःख रूप आहे, द्रष्टा आनंद रूप आहे. दृश्यावरून दृष्टी हटवून दृष्ट्यांमध्ये स्थिर केली तर आनंद मिळेल. आपल्याला जगात राहायचे आहे तर विषय ही जगात राहणार आहे. शरीर मन जग यांच्यापासून पळून तर जाता येत नाही, म्हणून आसक्ती सोडली पाहिजे. अज्ञानी जीव जगाकडे भोग दृष्टीने पाहतो तर ज्ञानी भगवत दृष्टीने पाहत असतो. मायेचा अर्थ आहे की लौकिक नामरूपात आसक्ती व भक्तीचा अर्थ आहे अलौकिक नामरूपात आसक्ती. भक्ती मार्गात भाव श्रद्धेशिवाय सिद्धी मिळू शकत नाही. आत्म्याला काय मुक्त करणार? तो तर मुक्तच आहे. आपला हा आत्मा मुक्त आहे, याला काय तुम्ही मुक्त करणार? प्रभूच्या हृदयात निवास करणेच निरोध होय. विरोध व वासना निरोधाला प्रतिबंध करतात. जो पावतो हृदयात तो विरोध आहे, तो पावतो निरोध असू शकत नाही. जीवनातून विरोध व वासना निघून जातात, निरोध आपाप येतो. मुक्ती केव्हा मिळते? शरीराच्या मृत्यूने मुक्ती मिळत नाही, तर मनाच्या मृत्यूने मुक्ती मिळते. मनाच्या मृत्यू, जो मनाचा मृत्यू आहे त्याच्याने आपल्याला मुक्ती मिळते. मनाचा निर्दोष भुक्ती होय. दशम स्कंदात निरोध लिहिला आहे व सर्व सांसारिक विषयातून मन निघून जेव्हा जाते तेव्हा भगवंताशी एकरूप आपण होऊन जातो. ज्यावेळेस आपल्याला सांसारिक विषयातून आपल्याला हे संसार आपल्याला कोणाचंच याचं त्याचं निंदा नसेल ती काहीच आपल्या मनातून सर्व निघून गेलेलं आहे, तर असं समजावं की आपण भगवंताने आपण एकरूप झालो आहे. तर आता आपल्याला मुक्ती मिळून गेली. तुम्हाला तुमचं कळून जाईल की काय तुम्हाला तुमच्या मनात वाटत आहे, तर तुम्ही स्वतः समजून घेणार. कमेंट्स करून नक्की सांगणार की मला असं वाटत आहे ताई की मुक्ती नक्की मिळेल.
कारण आपल्याला भगवंताशिवाय काहीच आठवण येत नाही आहे. आपल्याला असं वाटतं फक्त पुराण श्रवण करायची आणि भगवंताचं नामस्मरण करायचा. परमानंद, परमात्मा आनंद रूप आहे. मन अर्धचेतन आहे. मन सांसारिक विषयाशी एकरूप होऊ शकत नाही, कारण संसार जड आहे बरं का, आणि मन अर्धचेतन आहे. सजाती वस्तू एकरूप होऊ शकतात, पण मन ईश्वराशिवाय दुसऱ्या कुणाशी एकरूप होऊ शकत नाही, अभिन्न होऊ शकत नाही. माणूस कितीही कामी असे ना, काम सुखानंतर त्याचे मन श्रीदेहापासून दूर होते. कामेच्छा दुसऱ्या वेळी जागू शकेल, पण तात्काळ श्रीदेहापासून तो दूर सरतोच. आता ती उदासता जर कायमची मनात ठाण मांडून बसली तर नाव परतीला लागली म्हणून समजा. वैराग्य क्षणिक नको, स्थायिक पाहिजे. विषय भोगानंतर लगेच उत्पन्न होणारे वैराग्य खरे वैराग्य नसेल, तो वैराग्याचा आभास असतो. कित्येक वेळा वैराग्य उत्पन्न तर होते, पण माया त्याला टिकू देत नाही. पण सांसारिक पदार्थाशी नव्हे, ईश्वराशी एकाकार होऊ शकते. कृष्णलीला मनाचा निरोध हृदयात प्रभूचा निवास करण्यासाठी आहे. पूर्वजन्माचे शरीर तर मरत असते, पण मन नवा, देह नवा करून येत असते. पूर्वजन्माचं जे शरीर आहे, आताच मी तुम्हाला सांगितलं, हे पूर्वजन्माचं जे शरीर आहे तर ते आपलं मरत राहते, पण आत्मा थोडी मरतो. आत्मा आपल्या पाप पुण्याईमुळे आपल्याला भेटतो. आणि जर आपल्याला खूप चांगले चांगले पुण्य कर्म करून ठेवलेले आहेत तर आपल्याला कोणत्याच इजा होत नाही आणि चांगल्या राजा रजवाड्याच्या घरी जन्म भेटतो, रूप प्राप्त होते, मान प्रतिष्ठा लहानपणापासूनच प्राप्त होऊन जाते. कृष्णलीला मनाचा निरोध हृदयात प्रभूचा निवास करण्यासाठी. पूर्व जन्माचे शरीर मरत असते, पण नवा देह धारण करून येत असते. जीवात्मा मनाबरोबर जात असतो, म्हणून शरीरापेक्षा मनाची काळजी अधिक घ्यावी लागते आणि अधिक व्हावी लागते, कारण मनामध्येच आपल्याला ईश्वराला प्राप्त करायचं आहे. मृत्यूनंतर सुद्धा मन सोबत येणार आहे, म्हणून आपल्या या मनामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायचंय. पती पत्नी माता पिता पुत्र परिवार तुम्ही मेल्यानंतर येथेच टाकून जाणार आहे, येथेच राहून जातील, पण मात्र मन सोबत येणार आहे. म्हणून तर सर्वांवरील आसक्ती कमी करून मनाची चिंता अधिक करायची असते. जर एखाद्या सांसारिक वस्तू जर बिघडली किंवा हरवली तर दुसरी आणता येईल, पण मन जर बिघडलं तर दुसरं मन कुठून बाजारात मिळू शकणार आहे का? नाही, मन कधीच मिळू शकणार नाही. मन जर तुमचे बिघडले तर दुसरे मन कोणत्याही बाजारात तुम्हाला भेटणार नाही. आणि कोणी खूप पुराण श्रवण करून घेतली आहे, 18 पुराण, जर तुम्ही त्याला सांगितलं तुझं मन मला दे, असं होईल का? नाही, कारण तुम्हाला ते 18 पुराण श्रवण तुम्हाला स्वतःला करायचे आणि तुमच्या मनामध्ये ईश्वराला धारण करायचंय. जीवात्मा तन सोडतो, पण मन सोबतच घेऊन जातो, म्हणून मन सतत आपल्याला सांभाळले पाहिजे. तर आता गीतेमध्ये काय म्हटले गेले आहे? मनषडांनी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती अधिष्ठाय मनशाच विषयानुपसेवते. जीवाच्या ठिकाणी वास करणारा माझा अंश जो आहे त्रिगुणमयी माये स्थिर होऊन मनासहित 5 इंद्रियाचे आकर्षण करतो. मनाचा आश्रय घेऊन जीवात्मा विषयाचा भोग घेत असतो, म्हणून मृत्यूनंतर मन सोबत येत असते. शरीर मरते, पण मन मात्र मरत नाही. मन तेव्हाच मरते की जेव्हा ते मनमोहिनीशी एकरूप होते, म्हणजेच मुक्ती मिळते. आपण आणि भगवंत एकरूप झाले तेव्हाच आपले मन मुक्ती मिळते आणि तेव्हाच मन मरते. विषयांच्या मागे धावत असताना मनाचा नाश होऊ शकत नाही. मन जर भगवंताचे तुम्ही चिंतन करणार, भजन करणार, ध्यान करणार तरच मन करील त्याला भगवंत मिळू शकतो. कुणाचा गुरु होण्याची इच्छा कधीही धरू नका, पण आपल्या मनाचा गुरु नक्की व्हा. प्रथम आपल्याला आपल्या मनाचाच गुरु व्हायचा आहे. रामदास स्वामींनी सुद्धा काय म्हटलेले आहे? मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावे जे तो स्वभावे. जनी नित्य ते कर्म सोडून द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे. हे मना, ज्या भक्ती मार्गाने सज्जन जातात त्याच्याच अनुसार तुला सहजपणे श्रीहरीची प्राप्ती होईल. जगातील निंदनीय कर्माचा त्याग होईल आणि जगातील वंदनीय कर्मात एकाग्र झाले पाहिजे. हे मना, तू पाप करतोस, तू सज्जन असून सुद्धा दुर्जनासारखे वर्तन करतो. जर कुणी एखाद्याने सांगितले की हा लाडूत विष कालवले आहे तर तू तो लाडू खाल्ला का? तर तुम्ही तो लाडू खाल का? जर तुम्हाला सांगितले की या लाडू मध्ये विष आहे तर तुम्ही खाणार का? नाही. म्हणून त्याप्रमाणेच मनाला समजून सांगा की सारे विषय जे आहेत संसारचे विषारी आहेत, त्याचा उपभोग कधी घेऊ नका. जगातील विषयांकडे नेहमी शंकाकुल दृष्टीने पहा. स्वामी शंकराचार्यांनी सुद्धा म्हटले आहे, भवसुखे दोषानु संधी आतम. गुरु होण्यापेक्षा कुणाचा शिष्य होणे फार चांगले असते. गुरु होण्यापेक्षा शिष्य होणे फार चांगले असते. जर तुम्ही कुणा व्यक्तीचे गुरु असाल आणि त्या व्यक्तीने जर पाप केले असेल तर त्यासाठी तुम्ही जबाबदार धरले जाल. आत्मा मनाचा गुरु आहे, स्वामी आहे, मुक्त आहे. मुक्ती मनाला मिळते. आत्मा तर मुक्त आहे, पण स्वतंत्र आहे का?
नाही. निद्रा आणि समाधीत अंतर आहे, तरी पण बरेच साम्य आहे की समाधीमध्ये मन सर्व विषयांपासून निवृत्त होत असते आणि चित्तवृत्तीचा निरोध होत असतो. झोपेत मनाला जगाचा विसर पडत असतो. जगाचा विसर पडल्यावरच झोप लागत असते. जेव्हा तुम्ही पुरे सांसारिक विषयाचा ज्या वेळेस तुम्हाला विसर पडेल तेव्हाच तुम्हाला झोप येईल. जर तुम्ही कोणातलं जर फॅमिलीचं टेन्शन घेत राहणार तर तुम्हाला झोप येते का? नाही, कारण तुम्ही संसार विषयामध्ये ना, तर तुम्हाला झोप कुठून येईल? ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मनाला जो जगाचा विसर पडेल तेव्हाच तुम्हाला झोप लागेल. झोपेत मन जगातील विषयांपासून वेगळे होत असते, पण निद्रा अवस्थेत मन पूर्णतः निर्विष्य होत असते. निद्रा सुख तामसिक सुख असते. जे निद्रा सुख आहे, आपण जे झोपतो तर ते तामसी सुख असते. निद्रेत अहम भाव शिल्लक राहत असतो, अहंकाराचा लय होत नसतो. समाधीत मन पूर्णतः निर्विषय होत असते, अहंकारही लुप्त होत असतो. तर श्रीमद शंकराचार्य शिवमानस पूजेत सुद्धा म्हटलं गेले आहे. तर काय म्हटलं गेले आहे शिवमानस पूजेमध्ये, तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया, कारण आता 40 मिनिटाचा आपला व्हिडिओ झालेला आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया की श्रीमद शंकराचार्य काय म्हणत आहे ते आपण नक्की ऐकूया. तर आता कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला. तर 1-2 कमेंट्स राहिले आहे, तर त्यांना असं वाटेल की माझी कमेंट सांगितली नाही. तर एक नांदगावहून कमेंट्स आली होती की ताई इकडे शिर्डीकडे नाशिकला जर आले तर माझ्या घरी नक्की या. मागच्या जन्माचं तुमचं माझं काही नातं आहे आणि तुम्ही माझ्याच घरचे सदस्य आहेत, तर नक्की आमच्या घरी या. ॲड्रेस वगैरे सर्व काही दिलेले आहे, पण ती कमेंट्स मला आता दिसली नाही. एकदम त्यांची वाचता मला आठवण आली. आणि एका जणाची कमेंट्स आलेली आहे की ताई श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत मराठीमध्ये टाका. तर मराठीत आता तर नंतर टाकून देईल तुम्हाला नक्की, कारण आता आपलं भागवत पुराण चालू आहे. शक्य नाही दोघं पण वाचणं, वेळ मिळत नाही जॉईंट फॅमिली असल्यामुळे. आता पण आज आमचा रविवारचा दिवस, रात्रीचे आता 10-10:30 झाले आहे. अजून सर्व कामं माझी बाकी आहे, पण अर्धा तास काढून व्हिडिओला बसून गेली पटकन वाचण्यासाठी. जेवणं सुद्धा बाकी अजून, कारण आज कानबाईचा दिवस असल्यामुळे जागरण 12-1 पर्यंत तर होईल. आणि 3-4 दिवसापासून रोज जागरण चालू आहे 2-2:30 वाजेपर्यंत. तर नक्की मला वेळ जसा भेटेल तसे तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत मराठीमध्ये नक्की पाठवून देईल. तरी पण छोटी लिंक मी छोट्या व्हिडिओमध्ये ज्यांचे ज्या कमेंट्स राहतात त्यांच्यासाठी शॉर्ट्स बनवूनच घेते टाईम काढून 5-10 मिनटं. तर अजून एक काही कमेंट्स आहे कोणत्या तरी गावाची आहे. तर आम्हाला तुमच्या आवाजातच आता व्हिडिओ ऐकायला आवडतो, असं वाटतं तुमच्याच आवाजातच आम्हाला सर्व पुराणे ऐकावी. तुमचाच आवाज आमच्या घरात दिवसभर सकाळ संध्याकाळ दुपार व्हिडिओ पुराणं घरात दिवसभर चालू राहतात. तर धन्यवाद, खूप धन्यवाद. तर सर्वांना मनापासून खूप कोटी प्रणाम आणि धन्यवाद करते. घरात पण आपण पुराणं सुद्धा लावून दिले ना तर निगेटिव्ह ऊर्जा, नजर दोष सर्व काही दूर होतं. हा माझा अनुभव 100% मी तुम्हाला सांगते की खूप चांगलं होतं. आपल्या भिंती ज्या आहेत ना ते त्यांना सुद्धा रूस नाही येते. घरात लक्ष्मीसारखं असं घवघव लागतं. ही गोष्ट काही खोटी नाही आहे, खरंच आहे ही गोष्ट. म्हणून सर्वांनी वेळात वेळ काढून पुराणं ऐकण्याचे करावे, कारण आपण जेवढा टाइम भगवंताला दिला तेवढा आपला आत्मा शुद्ध होतो. आणि आपण जेवढी तळमळ करत राहतो तर भगवंत पण आपल्या कामांसाठी, आपल्या मुलांच्या कामांसाठी तळमळ करत राहतो. तर आता कोल्हापूरचं पण चालू आहे, पंढरपूरचं पण चालू आहे. पॅकिंग बी करायची, व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत पोचवायचे. जसे आले तसे व्हिडिओ बघतो आता काय होते तर. पण मी प्रयत्न करेल की व्हिडिओ दररोज तुमच्यापर्यंत यावा. असं 4-5 दिवसाचा टूर राहील तो पण, तरी पण व्हिडिओचा प्रयत्न करूनच देईल मी. तर असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप धन्यवाद. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तर मित्रांनो, माझी इंस्टाग्रामची ID शालिनी भक्ती सागरच आहे. तर तुम्हाला दशामाताचे फुगड्या वगैरे खेळलेलो आहे, छान गरबे खेळले आहोत, कानबाईचे गरबे खेळलो आहोत, कानबाईचे गाण्यांवर डान्स केला आहे आम्ही. माझ्या दिराणी आहेत सर्व आणि मी पण दिसेल तुम्हाला. तर आम्ही दिराण्या जेठाण्यांनी कसे कार्यक्रम केलेले आहेत आणि काही आमचे फॅमिलीचे पण भजन कीर्तनचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत. इंस्टाग्रामची ID आहे
शालिनी भक्तिसागरच आहे. तर तुम्ही सर्च करा इंस्टाग्रामची ID ला, तर तुम्हाला माझ्या परिवाराबद्दल, फॅमिलीबद्दल सर्व काही तेथे काही जे मी तुम्हाला उपाय टाकते ते पण तिथं रिव्हिल फेसमध्ये आहे. तर तुम्ही कानबाई मातेचे आणि दशामातेचे सर्व प्रोग्राम शालिनी भक्तिसागर ID इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो करून बघू शकणार आणि एन्जॉय पण घेऊ शकणार. तर नक्की शालिनी भक्तिसागर ID फॉलो करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा.